आणि यानंतर वळूयात बीड मधल्या अपडेटकडे। आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया तिघे सुद्धा वाल्मिक कराडचे कारनामे रोज उकरून काढतात। वाल्मिकची प्रकरणं बाहेर काढण्यासाठी तिघांची जणू चढाओढ सुरू असल्याचं दिसतंय। आता आज जितेंद्र आव्हाड यांनी कराडचं एक जुनं प्रकरण समोर आणलंय। 15 महिन्यांपूर्वी सरपंच बापू आंधळे यांची हत्या झाली होती आणि याच हत्या प्रकरणातला आरोपी महादेव गित्ते याचा एक जुना व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केलाय। आता या व्हिडिओमध्ये महादेव गित्तेनं वाल्मिकच्या गुन्ह्यांची जबानीच दिली आहे। बघूयात। मी महादेव गौरव गित्ते 2-3 दिवसापूर्वी माझ्या घरी सोमनाथ सलगरे, बापू आंधळे, सनी देवडे हे 3 जण आल्याच्या नंतर मला म्हणाले, तू वाल्मिकांनाचं काम का करत नाही, तुला जीव मारायला सांगितलं। संतोष देशमुख, महादेव मुंडे आणि आता बापू आंधळे वाल्मिक कराडचे एकामागोमाग एक कारनामे उघड होत आहेत। 2024च्या जून महिन्यात मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांना गोळ्या घालून जीवे मारण्यात आलं। या प्रकरणी महादेव गित्ते हा आरोपी अटकेत आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पदाधिकारी बबन गित्ते सुद्धा याच प्रकरणात फरार आरोपी आहे। पण बापू आंधळेच्या हत्या प्रकरणात एक नवा अँगल समोर आलाय। बापू आंधळेच्या हत्येमागे वाल्मिक कराडचाच हात असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ आमदार जितेंद्र आव्हाडांनी पोस्ट केलाय। हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या महादेव गित्ते या आरोपीचा हा व्हिडिओ आहे। मी महादेव गौरव गित्ते 2-3 दिवसापूर्वी माझ्या घरी सोमनाथ सलगरे, बापू आंधळे, सनी देवडे हे 3 जण आल्याच्या नंतर मला म्हणाले, तू वाल्मिकांनाचं काम का करत नाही, तुला जीव मारायला सांगितलं। मी त्यांच्या हातापायावरून विनवणी करून त्यांना तिथून पाठवून दिल्याच्या नंतर तू मला जाता जाता एवढं म्हणले, आज संध्याकाळी तुला आम्ही ठार मारणार आहे आणि तुझा बाप बबन गित्ते याला पण गुतवायची तयारी झाली आहे। बापू आंधळे आणि महादेव गित्ते यांच्या दरम्यान झालेल्या चकमकीत महादेव गित्ते बचावला। रुग्णालयात दाखल असताना त्यानं हा व्हिडिओ बनवला होता आणि हाच व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी आता बाहेर काढलाय। 29 जून 2024ला बापू आंधळे याची हत्या झाली होती। आता या हत्येप्रकरणी महादेव गित्ते जो आहे हा न्यायालयीन कोठडीत आहे, तर बापू आंधळेच्या हत्येप्रकरणी बबन गित्ते हा अद्याप फरार आहे। पोलिसांनी या प्रकरणात बबन गित्तेसह 5 जणांवर गुन्हा दाखल केला होता। मात्र महादेव गित्तेने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये बबन गित्तेचा या हत्येत सहभाग नसल्याचं सांगण्यात येत आहे। पोलिसांनी वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच बबन गित्तेवर गुन्हा दाखल केल्याचं सांगण्यात येत आहे। वाल्मिक कराडनं बबन गित्तेला अडकवण्यासाठी बापू आंधळेचा काटा काढल्याचा धक्कादायक आरोप महादेव गित्तेनं या व्हिडिओतून केलाय। विशेष म्हणजे बापू आंधळे वाल्मिक कराडच्या माणसांसोबतच होता, पण वाल्मिक कराडनं माझ्यासोबतच बापू आंधळेलाही संपवायचे आदेश दिले होते असा आरोप महादेव गित्तेनं केलाय। ते आल्याच्या नंतर त्यांनी घरावर दगडफेक केली, गाडी फोडली, दरवाजात फायर केल्याच्या नंतर मी बाहेर आलो। बापू आंधळे ओळखीचं दिसल्यामुळे बापू आंधळे समोर होता, मी बाहेर निघाल्याबरोबर बापू आंधळे माझ्या छातीत बुक्की मारली। मी का मारलंस म्हणून जवळ गेलो तर त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगितलं वाल्मिकांनी तुला जीव मारून टाकायचं। वाल्मिक बाबूराव कराड यांनी सांगितले जीव मारून टाकायचं। नंतर गाडीच्या पाठीमागं जिथं गाडी उभा होती तिथं राजाफळ, सोमनाथ सलगरे, सनी देवडेच्या हातात कोयते होते, राजाच्या हातात गन होती।
सगळ्याच्या हातात गन होती, गोट्याच्या हातात गन होती. त्या तिघांनी अंधाधुंद माझ्यावर फायरिंग चालू केली. त्यात 3 बुलेट मला लागल्या. 3 बुलेट लागल्याच्या नंतर त्याच्यात मधीच एक जण ओरडलं, अरे अण्णांनी काय सांगितलं त्याच्यावर फोकस कर. त्याच अंधाधुंद फायरिंगमध्ये त्यांनी त्या मयत झालेल्या बापू आंधळेला गोळ्या घातल्या. त्याला तिथं मारून टाकलं आणि तिथून पसार झाली आणि फरार होऊन गेले. ही घटना घडत असताना बबन भाऊ गीते हे माझ्या घरापाशी नव्हते. तेव्हा या घटनेचा त्यांचा अर्थार्थी कसलाही संबंध नाही. ते तिथं कसल्याही प्रकारे उपस्थित नव्हते. बबन गित्ते आणि वाल्मिक कराड यांच्यातलं वैर संपूर्ण बीड जिल्ह्याला परिचित आहे. बबन गित्ते आणि वाल्मिक कराड एकेकाळचे जीवलग मित्र आणि धनंजय मुंडे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात. पण वर्चस्वाच्या लढाईमुळे दोघेही एकमेकांचे पक्के वैरी झाले. बीडमध्ये कराड आणि गित्ते दोघांचीही चांगलीच दहशत होती. लोकसभा निवडणुकीआधी बबन गित्तेनं शरद पवार गटात प्रवेश केला आणि याच रागातून वाल्मिक कराडनं बबन गित्तेला मारण्याची शपथ घेतली. बबन गित्तेला मारण्याची शपथ पूर्ण झाल्याशिवाय चप्पल न घालण्याचा प्रण कराडनं केल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे बबन गित्तेनंही वाल्मिकचा काटा काढल्याशिवाय दाढी आणि केस न कापण्याची शपथ घेतल्याचं म्हटलंय. वाल्मिक कराड सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, तर बबन गित्ते सध्या पोलिसांपासून बचाव करत आला दिवस ढकलतोय. खरं तर बबन गित्तेचा शोध न लागणं हे सुद्धा पोलिसांचंच अपयश म्हणावं लागेल. वाल्मिक प्रमाणेच बबन गित्तेलाही पोलिसांचा पाठिंबा मिळतोय का असाही संशय व्यक्त केला जातोय. तुर्तास तरी अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराडबाबत तपास यंत्रणा काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. स्वानंद पाटील, NDTV मराठी, बीड.